गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. मला तर झोप लागत आहे. ताईला झोप नाही लागत आहे. ती म्हणते की मी सुट्ट्या घेतो आणि परत जातो वर्ध्याला. म्हटलं तू नको जाऊ, मी जातो. मला सुट्ट्या नाही भेटत आहे. चला गाईज. नाही ना, यायचीच आहे डेट. आता गाईज खिचडी खातो, टोमॅटो चट. चला गाईज, वेळ झाला आमच्या ऑफिसला निघायचा. आम्ही जातो ऑफिसला. लॉक लावला आहे. सगळ्यात पहिले तर पेट्रोल भरायचं आहे आम्हाला. आयकट पण घातलाय. चला निघतो. तुला बाय. हे काही ऑफिसकडे आलो आहे. तर स्कूटी लावायची आहे पार्किंगला. स्कूटीसाठी जागा कुठे आहे? स्कूटीसाठी भेटलं, काही जागा भेटली. हँडल लॉक. चला गाईस, ऑफिसला पोचलो आहे. आपलं ऑफिस. जातो गाईस. तुम्हाला लंच ब्रेक नाही तर टी ब्रेकला भेटतो मी. पहिले सेक्टर वेळ झालं आहे, 10 मिनटं लेट झालं आहे. काही जेवण वगैरे झालं आहे. आता रोडवर फक्त आम्ही लुडो गेम खेळत आहे, अजून काही नाही. तो आता अंदर जातो, तुम्हाला भेटतो ऑफिस सुटल्यानंतर. चल सचिन. 2-3 मिलियन जातो गाईज. ब्रेक झाला आहे. ब्रेक नाही झाला आहे, आम्ही स्वतःनं ब्रेक घेतला आहे. आता 4:30 वाजले आहे गाईज. अलोकेशन नाही आलं आहे तर आम्ही फक्त टाईमपास करतो आहे फ्लोअरवर. दिवसभर लुडो खेळलो. त्यानंतर आता आलो आहे वरे. परत आम्ही फ्लोअरवर जाणार. परत 5:30 वाजता येणार ब्रेकसाठी. असंच आलो टाईमपाससाठी. कॅन्टीनमध्ये सचिन पण आहे आणि मी पण आहे. हे तू झोपली होती? तू पण झोपून होती? सचिन झोपून होता? मी तर झोपलो होतो. आम्ही उठलो गाईस. काल पण झोपलो, आज पण झोपलो. ऑफिसला यायचं, टिफिन खायचं, झोपायचं, उठायचं. आता 5:30 वाजले गाईस. झोप लागली होती गाईस. फ्लोअरवर झोपून होतो. अलोकेशन नाही आहे जोपर्यंत तेच चालू राहणार. टिफिन, झोपायचं, उठायचं. हे काय मागितलं का सचिन? काहीच नाही आहे गाईस. पुण्याची ट्रॅफिक. आता रात्रीची ट्रॅफिक खूप वाढणार गाईस. ऑफिस सुटत ना. हे गाईस काहीतरीच घेतलं आम्ही खाण्यासाठी. आता हे कुरकुरेवाली आहे. ट्रॅफिक इकडं म्हणत आहे. हिला फक्त झोप लागते दिवसभर. काय बोलले? हां, लुडोमध्ये बघितलं की सगळ्याला उडवते. काही ऑफिस झालं आहे आणि आम्ही घरी आलो आहे. आणि घरी किती वाजता आलो आहे माहिती आहे तुम्हाला? 7:30 वाजून. हां, 7:30च्या पहिले सांगा. अलोकेशन उद्या येणार आहे, त्यामुळे लवकर झाली सुट्टी. हिचं पण लवकर झालं ऑफिस. सो आलो घरी. लवकर घरी आलो तर भारी वाटते. स्वतःला वेळ देता येते. मग लेट झालं तर मग काही नाही. स्वयंपाक बनवलं, झोपून जायचं असं. चला गाईस, फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. गाईस फ्रेश झालो आहे मी. आणि गरमागरम ताईनं अंडा भुर्जी, भात आणि काकडी, अजून गाजर. गरम गरम खायला वेगळीच मजा येते. एकतर जेवण करतो मी, गरम गरम खायला मजा येते एकतर गाईस. अंडा भुर्जी, भात. कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण खाते अंडा भुर्जी आणि कसं लागते. जेवण वगैरे झालंय, भांडे वगैरे पण आवरले. असंच बसून होतो गाईस. विचार करत होतो की मी
की आता काय डेली रुटीन चालू आहे, काय ब्लॉग बनवता येत नाही, काही नाही काय. ब्लॉग म्हणजे बनवता म्हणजे डेली करत आहो ब्लॉग मी, काय टॉपिक्स हे नाही होत आहे, विचार नाही येत आहे, काय कळत नाही मला. डेली तेच रुटीन होते काहीच. काय करायचं, काही जॉब राहिली 9 to 6 तर मला फोन पण अलाउड नाही. सो त्यामुळे रुटीन तर हेच चालू राहणार. मी असाच विचार करत होतो की काय मिनी ब्लॉगमध्ये पण काहीतरी नवीन दाखवायचं आहे, डेली ब्लॉगमध्ये पण काहीतरी नवीन दाखवायचं आहे. ब्लॉग म्हणजे डेली रुटीन तेच राहणार, फक्त चेंजेस काय असतात माझ्या याच्यामध्ये, भाजी चेंज असते, माझं युनिफॉर्म चेंज असतो ब्लॉगमध्ये, फक्त तेच. बट मी असा विचार केला आहे की यार थांबलो ना तर काय फायदा नाही, जसं चालत तसं चालू द्यायचं. थांबलं ना तर जी आपली रोजची लिंक लागून असते काहीच. आता माझं कसं मिनी ब्लॉग हजार मिनी ब्लॉग काढायचे आहे मला. 1000 मिनी ब्लॉग आता याला 2 वर्ष लागेल, नाही तर 3 वर्ष लागेल. बट मी कंटिन्यू करणार, कंटिन्यू करणार. 1000 ब्लॉग करायचेच आहे, माझा टार्गेट आहे. आणि डेली ब्लॉग तर चालू आहे. डेली ब्लॉगच्या याच्यामध्ये काय आहे, कितवा ब्लॉग आहे वगैरे काही नाही. डेली ब्लॉग तर बाबा 1-1.5 वर्ष झाला माझं चालू आहे की मी डेली ब्लॉगिंग करत आहे काहीच. तर तेच विचार करत होतो की काय नवीन टॉपिक नाही सुचत आहे हे वगैरे. म्हटलं जाऊ दे ना, जे जसं चालतं तसं करू द्यायचं. माझी लाईफ मी दाखवते तुम्हाला, तेवढंच खूप आहे. सो माझी डेली ब्लॉग चालूच आहे मित्रांनो. सो आता काही ना काही झोपतो. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सोमवार झाला, मंगळवार झाला, उद्याचा आहे बुधवार. उद्या अलोकेशन येणार आहे, उद्यापासून काम चालू होणार आहे तो ऑफिसचा. सो त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, डेली ब्लॉग अपलोड करत राहतो मी. तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो, तर तेच तुमचं प्रेम राहू द्या. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमच्या तसंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.